नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, इंट्रोडक्शन पाहिलं होतं उष्णता या चॅप्टरचे. आता आपण काय करणार आहे तर त्या चॅप्टरचा जो सुरुवातीपासून जो सगळा भाग आहे तो आपण काय करणार आहे तर डिटेलमध्ये इथे पाहणार आहे. तर सगळ्यात पहिले सर्वप्रथम तुम्हाला काय केले, अप्रकट उष्मा म्हणून एक तुम्हाला काय केलेलं आहे, एक मुद्दा दिलेला आहे किंवा एक पॉईंट दिलेला आहे आणि त्यामध्ये पुस्तकामध्ये तुम्हाला अशी आकृती दिलेली पहा. आता या आकृतीवरून तुम्हाला काय करायचंय, अप्रकट उष्मा म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायचंय. तर त्यासाठी त्यांनी काय केले पहा, या आकृतीमध्ये सगळ्यात पहिले इथे एक बर्फाचा तुकडा घेतलेला आहे. ठीक आहे, आणि हे बर्फाचे तुकडे एका काय केलेले आहेत, बिकरमध्ये भरलेले आहेत आणि त्याला खालून काय करायचंय, एक तिवईने आपल्याला इथं काय करायचं, बर्नर आहे त्याच्यापासून आपण त्याला काय करणार आहे, उष्णता देणार आहे आणि इथं तापमापणीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय, त्याचं तापमान मोजायचंय. ठीक आहे, आता ही जी सगळी आकृती दिलेली त्या सगळ्या आकृतीबद्दलची माहिती त्यांनी इथं दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचंय, जसं तुम्ही याची उष्णता देत राहतात प्रत्येक वेळेनंतर या तापमान मापीमधला जो काय पारा आहे किंवा इथं तापमान जे आहे ते किती दाखवतंय ते तुम्हाला इथं काय करायचंय, नियमितपणे पाहायचंय. मग आता इथं नेमकं तुम्हाला पाहायला काय मिळतं, तर तुम्हाला जे आकृतीमध्ये गोष्टी दिल्यात त्या तुम्हाला इथं ऑलरेडी सांगितल्यात पहा, की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यात काय करा, बर्फाचे तुकडे घेतलेत आपण, तापमापीचा फुगा बर्फामध्ये बुडेल असा ठेवून तापमापी बर्फाचे तापमान मोजा. बर्फाचं सुरुवातीला तापमान किती ते मोजायचं. तर सुरुवातीला समजा बर्फाचं तापमान काहीतरी असेल बा, समजा -3 वगैरे काहीतरी किंवा 0 डिग्री सेल्सिअस आहे असं गृहीत धरा. बर्फाचं तापमान किती आहे, 0 किंवा त्यापेक्षा कमीच असेल. ठीक आहे, समजा -2 वगैरे असं काहीतरी आहे असेल. ठीक आहे, त्यानंतर काय करा, बर्फाचे भांडे तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्या. प्रत्येकी 1 मिनिटाच्या अंतराने तापमापीची नोंद करा. जसं तुम्ही उष्णता चालू केली, 1 मिनिटापूर्वी आत्ताच किती तापमान आहे ते बघायचं, पुढच्या 1 मिनिटाला किती तापमान आहे ते पाहायचं. आता पुढे हे आपण असं करत गेलो कंटिन्यू. ठीक आहे, तर त्यानंतर आपण काय करतोय, उष्णता देणे चालू असताना बर्फाच्या हळूहळू वितळू लागेल. आता हळू तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो बर्फ आहे त्या बर्फाचा काय होईल, पाणी होईल. ठीक आहे, आता पाण्याला आपण बर्फाला उष्णता दिल्यामुळे काय होईल, पाणी होईल. तशीच उष्णता देत राहिलं की थोड्या वेळानंतर काय होईल, ते पाणी गरम होत जाईल आणि गरम झालेलं पाण्याच्या नंतर काय होईल, वाफेत रूपांतर होईल. मग हे नेमकं ह्या सगळ्या क्रिया होत असताना काय होतं याचीच माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायची. मग पुढे आपण काय केलं, वितळत असताना बर्फाचं काय होईल, पाणी होईल आणि ते मिश्रण तुम्ही काय करा, ढवळत राहा. नंतर पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणे चालू ठेवा. तापमानात होणारा बदल व वेळ यांचा संबंध दाखवणारा आलेख काढायचा आहे आपल्याला. मग नेमकं होतं काय आपल्याला ते इथं पाहायचं आता. ठीक आहे, तर पहा, सर्वप्रथम इथं होतंय काय, तर ते एक लक्षात घ्या. समजा तुम्ही असं गृहीत धरा, मी तर तुम्हाला सांगतो पहा, या ठिकाणी एक बर्फाचा तुकडा आहे असं गृहीत धरा याच्या आतमध्ये. तर याच्या आतमध्ये असं गृहीत धरा, ह्या ठिकाणी हा जो बर्फाचे तुकडे होते ते अशा पद्धतीने इथं याच्या आतमध्ये आहेत. ठीक आहे, मग आता होतं काय ते मी तुम्हाला सांगतो पहा. ज्यावेळेस तुम्ही या बर्फाला उष्णता देतात, ज्यावेळेस तुम्ही या बर्फाच्या तुकड्याला काय करतात, उष्णता देतात, किंवा इथं आपला हा भाग सांगू, इथं आकृतीवर दिला होता हा बर्फ होता, याला तुम्ही उष्णता देणं चालू ठेवलं. उष्णता देणं चालू ठेवल्यानंतर काय होतं पहा, ह्या बर्फाचं पूर्ण पाणी जोपर्यंत होत नाही, पूर्ण पाणी रूपांतर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं जे तापमान आहे ते तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस दाखवेल. म्हणजे पहा, बर्फाचं तापमान जर 0 असेल, जोपर्यंत हा पूर्ण बर्फ वितळत नाही तोपर्यंत ही काय करेल, बर्फ काय करेल, उष्णता काय करेल, त्याच्याकडे शोषून घेईल आणि त्याचं तापमान किती होणार, 0 होणार. जेव्हा पूर्ण बर्फाचं पाण्यात रूपांतर होईल, ज्यावेळेस पूर्ण बर्फाचं कशामध्ये रूपांतर झालं, पाण्यामध्ये रूपांतर झालं, त्याच्या पुढं काय होईल, नंतर जर उष्णता देत राहिलात तर नंतर मात्र पाण्याचं कशात रूपांतर होणार, वाफेमध्ये होणार. पण कधी ते पण सांगतो. पाण्यामध्ये झालं, नंतर या पाण्याचं तापमान समजा तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस झालं. ठीक आहे, या पाण्याचं तापमान किती झालं, 100 डिग्री सेल्सिअस झालं. जोपर्यंत पूर्ण पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही, तोपर्यंत त्याचं तापमान किती राहतं, 100 डिग्री सेल्सिअस राहतं. म्हणजे पहा, बर्फ होता, जोपर्यंत पूर्ण वितळत नाही तोपर्यंत त्याचं पाण्यात रूपांतर होत नाही. हे पाणी 100 डिग्री सेल्सिअसला गेलं, उष्णता आपण चालूच ठेवायची, तर जोपर्यंत त्याचं तापमान पूर्ण पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं तापमान किती राहतं, 100च राहतं. आता पहा, हेच आपल्याला इथं पुढे पाहायचं. पहा, जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्याचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान किती राहणार, 0 एवढेच राहतं. आणि पूर्ण बर्फाचं जर पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवलं तर पाण्याचे तापमान वाढू लागेल आणि नंतर त्या पाण्याचं तापमान किती होणार, 100 डिग्री सेल्सिअस होणार. जसं तुम्हाला सांगितलं, हा बर्फ जोपर्यंत पूर्ण वितळत नव्हता तोपर्यंत त्याचं तापमान काय राहिलं, 0 डिग्री सेल्सिअस. नंतर आता हे पाणी झालं, मग या पाण्याचं तापमान हळूहळू वाढलं. आता या पाण्याचं तापमान झालं समजा 100 डिग्री सेल्सिअस. जोपर्यंत या पाण्याचं पूर्ण कशात, वाफेत रूपांतर होत नाही,
वाफेमध्ये, तोपर्यंत तुम्हाला याचं तापमान किती राहणार 100. ठीक आहे. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफे होऊ लागते. या सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान किती राहतं 100 डिग्री सेल्सिअस राहते. आणि ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपल्याला इथे सांगायचंय. आता पुढे ह्यालाच आपल्याला काय करायचं, एका ग्राफच्या साहाय्याने समजून सांगायचंय. आता होतं कसं होतं पा, आपण वेळ घेतला पा 2 मिनिटं 4 मिनिटं 6 मिनिटं वगैरे, आणि तापमानाचा बदल आपण इथं पाहिलाय. सुरुवातीला पा बर्फ आणि पाणी यांचं तापमान काहीतरी इथं असेल पा, इथं 0 तापमान आहे समजा. इथं तुम्हाला असं गृहीत धरा -10 डिग्री सेल्सिअस वगैरे काहीतरी होतं. ठीक आहे. हळूहळू तुम्ही काय केलं, तापमान वाढत गेलात. जसं तापमान वाढत गेलात तर सुरुवातीला काय होतं, बर्फ एकाच वेळेस सगळा वितळत नाही, हळूहळू वितळतोय. मग हळूहळू बर्फ काय होतो, वितळत राहतो. मग त्याचं तापमान कमी कमी होत जातं आणि शेवटी तापमान किती आलं 0 डिग्री सेल्सिअस झालं. मग या 0 डिग्री सेल्सिअसला काय झालं, बर्फ जो आहे तो समजा वितळायला लागलाय. तुम्हाला अजून पुढे 2 मिनिटं लागले तो पूर्ण बर्फ वितळायला, तोपर्यंत तुमचं तापमान किती राहणार 0च राहणार. ठीक आहे. वजा होतं तर ते कुठपर्यंत आलं 0 पर्यंत आलं. पूर्ण बर्फ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत तापमान किती राहिलं 0. आता ज्यावेळेस इथं 0 डिग्री सेल्सिअस तापमान असेल त्यावेळेस या बर्फाचं पूर्ण कशात रूपांतर झालं असेल, पाण्यामध्ये. याच्या अगोदर जो होता तो काही बर्फ होता, काही काय होता, पाणी होता. नंतर तुम्ही हळूहळू परत वेळ वाढत गेला, हळूहळू परत काय करा, तापमान वाढतच ठेवा. तसतसं पा सुरुवातीला तापमान 10 डिग्री सेल्सिअस होईल, 20 30 अशा पद्धतीने हळूहळू त्या पाण्याचं तापमान वाढत जाईल. ज्यावेळेस या पाण्याचं तापमान किती झालं 100 डिग्री सेल्सिअस झालं, ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस झालं त्यावेळेस आता काय होईल, हळूहळू त्या पाण्याचं रूपांतर कशात होईल, वाफेत. एकाच वेळेस सगळ्यांचं नाही होणार, काही पाण्याचं थोडं वाफेत रूपांतर होईल, काही पाणी शिल्लक राहील. हळूहळू पाण्याचं काय होणार, वाफेत रूपांतर होत राहणार. म्हणजे इथं पा काही उकळते पाणी असेल आणि काही काय असेल, वाफ असेल. मग जोपर्यंत पूर्ण पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तापमान किती राहणार 100 डिग्री सेल्सिअसच राहणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे पा आपल्याला या दरम्यान हे तर आपण ऑलरेडी इथं पाहिलेले. इथं बघा ज्या इथं दिलेलं आहे पा, एक व्याख्या दिली पा, ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला द्रवणांक म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस पा ज्या तापमानाला किती 0 डिग्री सेल्सिअस तापमान ज्यावेळेस होतं त्यावेळेस पूर्णपणे बर्फाचं रूपांतर कशात होतंय, पाण्यात होतंय. मग त्याला त्या पाण्याचा काय म्हणायचा, द्रवणांक म्हणायचा. मग पूर्ण पाण्याचं मग तो पाण्यासाठी किती किंवा बर्फासाठी तो किती आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे द्रवणांक. ठीक आहे. आता पुढं पण तुम्हाला ही थिअरी दिलेली, जे आपण इथं सांगितले तेच याच्यामध्ये सगळं दिलंय. काय पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव्य रूपात म्हणजे इथं पाण्यात रूपांतर होतं. नंतर जसं तुम्ही तापमान वाढवता तसं पाण्यामधलं पण तापमान वाढत जातं. ही सगळी डिटेल थिअरी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो. स्टार्टिंगला काय होईल, बर्फ उष्णता घेतो परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही, पण इथं तापमान त्याचं किती राहतंय 0च राहतंय. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील बंध कमकुवत करून स्थायू रूपांतर. आता होतं काय पा, ज्यावेळेस स्थायू असतो त्यावेळेस त्यांचे बंध जे असतात ते खूप एकमेकांचे हे असे बंध असतील समजा. ठीक आहे. आता आपल्याला माहिती बर्फ जर असेल तर समजा तो अशा पद्धती ह्याच्या आतमध्ये हे काय येतं, रेणू आहेत समजा असं गृहीत धरा. मग ज्यावेळेस बर्फ वितळतो त्यावेळेस बर्फाचं पाणी होणार आहे, म्हणजे ह्याचे अणू जे आहेत ते एकमेकांपासून काय होणार आहे तर दूर जाणार आहेत. म्हणून अणू आणि रेणू यांच्यामधला जो बंध आहे तो पहिल्यांदा कसा होता, स्ट्रॉंग होता. ठीक आहे. आता तो बंध काय होतोय, कमकुवत होतोय म्हणजे वीक होतोय आणि नंतर त्याचं रूपांतर कशात होत असतं, द्रव्यामध्ये. ठीक आहे. मग स्थिर तापमानातील जी उष्णता शोषली जाते तिला वितळण्याचा अप्रकट उष्णता म्हणतात. का त्याला आपण इथं सांगू शकतो पा वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता विशिष्ट वगैरे काय ते पण पाहू. अप्रकट उष्णता आपल्याला कळालं की समजा स्थायूचं म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होण्यासाठी जी काय उष्णता द्यावा लागेल त्याला आपण अप्रकट उष्णता म्हणून. पण आता इथं काय केलंय, एक विशिष्ट दिले आणि काय वितळण्याचा म्हणजे बर्फ वितळण्याचा विशिष्ट दिले. विशिष्ट का ते पण सांगतो पा. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक वस्तुमान घ्यायचंय पा. एकक वस्तुमान म्हणजे काय, समजा तुम्ही काय केलं 1 किलो किंवा 1 ग्रॅम काय घ्यायचं ते घ्या, 1 किलो घ्या किंवा 1 ग्रॅम घ्या. ठीक आहे. मग 1 किलो तुम्ही काय केला, बर्फ घेतला आणि या बर्फाला उष्णता दिली, या बर्फाला काय केली, उष्णता दिली. मग हा बर्फ पूर्णपणे वितळण्यासाठी म्हणजे या बर्फाला पूर्णपणे वितळण्यासाठी जेवढी तुम्ही उष्णता देता त्यालाच म्हणायचं अप्रकट उष्मा. आता पहा 1 किलो जो बर्फ होता त्याच्या ऐवजी जर समजा तुम्ही 1 किलो एक लोखंडाचा गोळा घेतला असता, समजा 1 किलो लोखंडाचा गोळा घेतला असता, मग मला सांगा 1 किलो लोखंडाच्या गोळ्याला तुम्ही तेवढीच उष्णता दिली तर तो लोखंडाचा गोळा वितळेल का, नाही. म्हणजे एक लक्षात घ्या,
विशिष्ट अप्रकट उष्मा जी आहे ती कशावर डिपेंड असेल, पदार्थावर डिपेंड असेल. वेगवेगळ्या पदार्थाला उष्णता काय लागत असेल, वेगवेगळी लागत असेल. मग बर्फासाठी वेगळी लागेल, लोखंडासाठी वेगळी लागेल. मग इथंच तुम्हाला दिलंय पहा एकक म्हणजे काय, तुम्ही 1 किलो घ्या, समजा हा 1 किलो घ्या, हा 1 किलो घेतला. ठीक आहे. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रव्यामध्ये रूपांतर होत असताना स्थिर तापमानात जी उष्णता स्थायू शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. म्हणजे पहा एकक वस्तू काय घ्यायचंय तुम्हाला, एकक वस्तुमान असलेली एक वस्तू घ्यायची, कोणती, स्थायू वस्तू घ्यायची, आणि तिला पूर्णपणे रूपांतर कशात करायचंय, ही असेल किंवा हे असेल, त्याचं रूपांतर कशात करायचंय, द्रव्यामध्ये. मग हे होत असताना त्याने जी शोषलेली उष्णता आहे तिलाच तुम्हाला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणायचंय. ठीक आहे. त्याच्या पुढे पाहता, त्याच्या पुढे आपल्याला ते ग्राफ बद्दल दिलेलं आहे की पाण्यात रूपांतर झाल्यानंतर काय होतं, हळूहळू तुम्हाला काय होतं, पाणी काय होतं, पाण्याचं तापमान वाढत जातं आणि नंतर रूपांतर कशात होणार आहे, वाफेमध्ये होणार आहे. मग तेच इथं दिले पहा, बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचे तापमान काय होतं, वाढू लागतं आणि ते कितीपर्यंत वाढणार, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. मग ते मग ग्राफमध्ये दाखवलंय. नंतर पाण्याचं तापमान हे 0 ते 100 डिग्री सेल्सिअस अशी वाढ दर्शविते. आता ह्या ग्राफमध्ये इथं दाखवलंय पहा, 0 पासून ते 100 पर्यंत अशी वाढ दाखवते आणि नंतर मात्र वाढ होत नाही. तेच तुम्हाला इथं त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे. पहा नंतर काय सांगितलंय, पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली उष्णता ही या द्रवामधील रेणूचे बंध तोडण्यासाठी आणि द्रव्याचे वायू रूपीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. जसं पहा आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, पहा ही बर्फ आहे, आता याचं पाण्यात रूपांतर झालं आणि नंतर याचं वाफेत रूपांतर झालं. तर पहा याच्यामधले बंध खूप जास्त हे आहेत, स्ट्रॉंग येतं, इथं त्यापेक्षा कमकुवत येतं आणि त्यापेक्षाही कमकुवत येतं. मग पाण्याचे जे बंध आहेत ते अजून कमकुवत करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागली, उष्णता द्यावं लागली. मग ती जी शोषलेली उष्णता आहे ती काय करते, द्रव्याच्या रेणूमधले जे बंध येतं ते काय करते, तोडण्यासाठी वापरली जाते. पहा द्रव्याचे वायू रूप स्थितीत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. पहा इथं दिलंय, द्रव्याचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषली जाते, परंतु तापमानात वाढ होत नाही. मग तिथं उष्णता काय होते, वाढ होत, शोषली तर जाते पण तापमानात वाढ होत नाही. मग त्यालाच आपल्याला काय म्हणायचं, द्रव्याचा उत्कलनांत असं म्हणतात. म्हणजे पहा ज्या तापमानाला पूर्ण पाण्याचं रूपांतर कशात होतं, वाफेत होतं. ठीक आहे. किती तापमानाला होतं ते, 100 डिग्री सेल्सिअस. त्यालाच त्या द्रव्याचा काय म्हणायचंय, उत्कलनांक असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही जी व्याख्या दिली ती आपण इथं पुढे पाहूत व्यवस्थित. पहा इथं दिलेलं आहे, पहा इथून ते इथपर्यंत भागामध्ये तापमान किती होतं, 100 डिग्री सेल्सिअस होतं आणि पाण्याची पूर्णपणे वाफेचं रूपांतर समजा इथं झालं तर मग ह्याच तापमानाला आपल्याला काय म्हणायचं, द्रव्याचा उत्कलनांक. ठीक आहे. हा पुढे पाहता, आता जसं तिकडं बाष्पभवनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा, ठीक आहे, आता तिकडे वितळण्याचा होता. आता बाष्प तयार करायचं म्हणजे काय, पाण्याचं किंवा द्रव्याचं रूपांतर कशात करायचंय, वायूचा. मग इथं पण विशिष्ट शब्द वापरलाय म्हणून इथं पण तुम्हाला काय करायचंय, समजा मी काय केलं, 1 लिटर पाणी घेतलंय, पहा 1 लिटर पाणी घेतलं असं गृहीत धरा आणि 1 लिटर समजा काय केलं, दुसरं कोणतंही लिक्विड घ्या. ठीक आहे. दुसरं कोणतंही घ्या, समजा तुम्ही केरोसिन वगैरे घेतलं, केरोसिन घ्या किंवा तुम्ही समजा मिल्क घेतलंय, कोणतंही लिक्विड घ्या, असं काही नाही. मग याला तुम्हाला तापवायचं आणि याला तापवायचंय आणि दोघांची पण तुम्हाला काय करायचे, वाफेत रूपांतर करायचंय. मग दोघांना जे उष्णता द्यावं लागेल ती वेगवेगळी लागेल. मग इथं वेगळी लागेल, इथं वेगळी लागेल. मग पहा एकक वस्तुमानाचे, एकक म्हणजे काय, 1 किलोची वस्तू घ्या समजा, द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर, पहा तिथे कसं होतं, स्थायूचं द्रवामध्ये, तर इथं काय, द्रव पदार्थाचं वायूमध्ये रूपांतर होत असताना जे स्थिर तापमानावर जी उष्णता शोषली जाते, मग आता यांचं तापमान किती होतं, 100 डिग्री सेल्सिअस. मग या स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेलाच काय म्हणायचे, बाष्पभवनाची विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणतात. म्हणजे प्रामुख्याने पहा तुम्हाला 2 व्याख्या आहेत. पहा एक तुम्हाला जी आहे ती बाष्पाची आहे आणि एक वितळण्याची. वितळण्याच्या वेळेस काय सांगायचंय, वस्तुमान किती घ्यायचं, एकक घ्यायचंय. म्हणजे 1 किलो घ्या समजा, एकक वस्तुमानाला तुम्हाला जी उष्णता दिली जाते. मग वितळण्याच्या ह्याच्यात काय सांगायचंय, स्थायूचं रूपांतर द्रव्यासाठी आणि इथं काय सांगायचंय, द्रव्याचं रूपांतर वायूमध्ये होताना जी उष्णता शोषली जाते त्यालाच तुम्हाला काय म्हणायचंय, बाष्पाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असं म्हणायचंय. त्याच्या पुढे पाहता, पुढे तुम्हाला काय केले, अप्रकट उष्मा, एक प्रश्न विचारलाय पहा, अप्रकट उष्मा ही संकल्पना वायूचे द्रवात किंवा द्रव्याचे स्थायूत रूपांतर होताना सुद्धा लागू होईल का? तर त्याचं उत्तर काय, होय. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं कसं आहे पहा, आता मला एक सांगा, आपण काय केलं, समजा बर्फ घेतला तर बर्फाला उष्णता दिली आणि या उष्णतेचं रूपांतर कशामध्ये झालं, पाण्यामध्ये झालं. ठीक आहे. मग पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी त्याने जेवढी उष्णता घेतली ती समजा मी असं गृहीत धरतो की इथं 6 किलो जूल एवढी होती. समजा असं गृहीत धरा, 1 किलो बर्फाने काय केलं, 6 किलो जूल एवढी काय केली, ऊर्जा घेतली आणि त्याचं रूपांतर कशात झालं, पाण्यामध्ये.
म्हणजे बर्फ तुम्ही गॅसवर पातेल्यात तापायला ठेवला तर त्याने गॅसमधून जेवढी ऊर्जा घेतली उष्णता ती एवढी होती. आता त्याचं रूपांतर कशात झालं? पाण्यामध्ये. समजा समजा ह्या पाण्याने परत ही उष्णता कोणाला तरी देऊन टाकली, म्हणजे बाहेर देऊन टाकली. म्हणजे काय करायचं? ही पाणी समजा तुम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं. मग फ्रीजमध्ये नेल्यानंतर हे जेवढी उष्णता ॲब्झॉर्ब केली होती किती 6 किलो जूल ती परत त्यांनी काय केली? देऊन टाकली. 6 किलो जूल काय केली? देऊन टाकली. तर परत ह्या पाण्याचं रूपांतर कशात होणार? बर्फात. म्हणजे बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि पाण्याने उष्णता बाहेर देऊन टाकली तर परत त्याचं रूपांतर कशात होणार? बर्फात. तसंच पाण्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं? वाफेमध्ये होत असतं आणि वाफेचं रूपांतर नंतर पाण्यामध्ये होईल. समजा तुम्ही काय केलं हे उदाहरण पाहू शकतात एका बिकरमध्ये काय करा? पाणी तापायला ठेवा. खूप गरम जर पाणी असेल तर त्याचं वाफेत रूपांतर होईल. त्याच्यावरती जर तुम्ही एखादी प्लेट ठेवलेली असेल आणि नंतर काय करा? गॅस बंद करा, तर ते बर्फाचं म्हणजे जेवढं तापलेलं पाण्याची वाफ झाली असेल त्याच्या सगळ्या ह्या तळाला ह्याच्या काय होतील? पाण्याचे ड्रॉप तयार होतील आणि ते परत तुम्हाला इथं खाली जमा झालेले दिसतील. म्हणजे हेच तुम्हाला इथं सांगितलंय. मग त्याला आपण दिलंय अप्रकट उष्मा ही काय संकल्पना कसं आहे? वायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी आपण वापरली जाते. तसंच द्रव्याचे स्थायूत तर त्याला काय म्हणतात? फ्रीजिंग म्हणतात किंवा गोठणे असं म्हणतात. मग जसं मी या पाण्याचं रूपांतर जर वाफेत केलं असतं, पाण्याचं रूपांतर कशात केलं असतं? वाफेत केलंय. मग आता मला सांगा, जर वाफेतून परत पाणी तयार करायचं असेल, वायूपासून द्रव करायचं असेल तर त्याला संगणन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? संगणन किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? कंडेन्सेशन. आणि जर समजा पाण्याचं परत बर्फात रूपांतर करायचं असेल तर त्याला गोठणे किंवा फ्रीजिंग अशा संकल्पना वापरतात. मग जेवढी उष्णता तुम्हाला इकडे दिली जाते तेवढीच उष्णता परत त्यातून काढून घेतली जाते. मग इथं दिलंय वायूचे द्रव जेव्हा वायूचं जेव्हा द्रवामध्ये रूपांतर होतं तेव्हा उष्णता काय होते? गमावते. इथं ह्याला उष्णता जेवढी त्यांनी पाण्याने बर्फाने घेतली होती तेवढी उष्णता त्याला गमवावं लागेल, मग त्याचं रूपांतर कशात होईल? बर्फामध्ये होईल. तेच तुम्हाला इथं सांगितलंय. अप्रकट उष्मा द्रव्याचा स्थायूमध्ये द्रव्याचं स्थायूमध्ये पण तसंच करावं लागेल. जेवढी उष्णता त्याने स्थायूने घेतली होती द्रव्यामध्ये रूपांतर होतात तेवढी उष्णता त्याला काय करावं लागेल? गमावावं लागेल. मग याच पद्धतीने ह्या सगळ्या काय केल्या कन्सेप्ट दिल्यात. मग अप्रकट उष्णता प्रक्रिया पदार्थाचे तापमान बदलत नाही, फक्त त्याची अवस्था बदलते. म्हणजे इकडनं पाण्याचं रूपांतर कशात होतं? बर्फात. पाण्याचं बर्फात झालं असेल किंवा बर्फाचं पाण्यात रूपांतर झाले पूर्णपणे तर त्यावेळेस तापमान बदलत नाही, पण म्हणजे फक्त काय होते? अवस्था बदलते. म्हणजे स्थायूचं द्रवाचं स्थायू असं त्या पद्धतीने. पुढे तुम्हाला काय दिले? द्रव्याचे स्थायूत रूपांतर होत असताना किंवा वायूचे रूपांतर होत असताना अप्रकट उष्माचे काय होते? मग आता जी उष्मा आहे तिचं नेमकं काय होतं असं त्यांनी म्हटलंय. मग जसं आपण काय केलं? तर स्थायूला उष्णता दिली होती. मग स्थायूला उष्णता दिली म्हणजे बर्फाला उष्णता दिली. मग बर्फाने काय केले होते? त्यांचे जे बंध होते ते काय केले? ते कमकुवत केले होते. मग कमकुवत करून ऊर्जा काय केली होती? ऊर्जा म्हणजे उष्णता त्यांनी काय केली होती? शोषली होती. मग आता इथं उलटं करायचंय. ठीक आहे. मग उलटं काय करणार? द्रव्याचं घन. मग आता तुम्हाला काय करायचंय? समजा या ठिकाणी जे पाणी तयार झालेलं आहे त्याचा परत तुम्हाला काय करायचंय? बर्फ करायचा आहे. मग त्यावेळेस काय होतं? जेव्हा द्रव्याचे घन रूपात बदलतो तेव्हा आपल्याकडून उष्णता बाहेर सोडली जाते. मग मी तुम्हाला काय सांगतो? बर्फाला उष्णता दिल्यामुळे पाण्यात रूपांतर झालं. मग तेवढीच उष्णता त्याला काय करावं लागेल? बाहेर सोडावं लागेल. मग तेच तुम्हाला इथं दिलंय. ही उष्णता म्हणजेच गोठण्याचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. मग जसं एकक वस्तूला समजा आपण व्याख्या कशी पाहिली होती? 1 किलोचा बर्फ आहे त्याला तुम्ही जी उष्णता दिली त्याला आपण वितळण्याची अप्रकट उष्मा म्हणतो. आणि 1 लिटर पाण्याचा परत बर्फ तयार करायचा असेल तर त्याला तुम्ही काय म्हटलं असतं? गोठण्याचा अप्रकट उष्मा म्हटलं असतं. ठीक आहे. मग इथं तापमानात बदल होत नाही. इथं पण द्रव्याच्या अणू घनरूप जाळ्यात बसवण्यासाठी लागलेली ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे जेवढी ऊर्जा तुम्हाला काय लागली? हे जे द्रव होतं हे अणू एकमेकांच्या जवळ बसायला पाहिजेत आणि मग ह्या स्थायूमध्ये त्याचं रूपांतर होईल. मग त्यासाठी ती ऊर्जा काय झाली? तिथं वापरली गेली. आणि तसंच वायूचं द्रव करताना म्हणजे कंडेन्सेशन मध्ये पण तसंच होईल. जेव्हा वायूचं द्रव्यात रूपांतर होते तेव्हाही वायूमधील अणू सैल अवस्थेत घट्ट होण्यासाठी ऊर्जा वापरली जाते. म्हणजे वायूमध्ये काय असतं? समजा अशा पद्धतीने आहे. मग ह्या अणूला आपल्याला घट्ट करून काय करायचंय? पाण्यात रूपांतर करायचंय. मग त्यासाठी ही ऊर्जा काय केली जाते? वापरली जाते. मग अशा पद्धतीने किंवा बाहेर सोडली जाते. ठीक आहे. गोठणे आणि संगणन ह्या दोन्ही प्रक्रियामध्ये पदार्थ उष्णता गमावतो, ती उष्णता आसपास वातावरणात जाते. म्हणजे समजा ज्यावेळेस तुम्ही काय करतात? समजा पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर तो उष्णता काय करेल? देऊन टाकेल. कुठं? बाहेर. मग त्याच्यामुळे त्याच्यातली उष्णता कमी होणार आणि मग त्या ठिकाणी पाण्याचं परत बर्फामध्ये रूपांतर होईल फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या होत्या. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी इथेच थांबतोय. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण याच्या पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहे.
तोपर्यंत तुम्ही VCC ट्युटोरियलवरती असेच लेक्चर पाहत राहा. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र वगैरे असतील त्यांना निश्चितपणे काय करा, हे लेक्चर पाहायला सांगा. तोपर्यंत गुड बाय.